से फोटो 750 है पूरा शुक्र है। अशी की 1998 आपल्या ऑक्टोबरमध्ये हार्टचा मला मॅसिव्ह अटॅक आला। त्यापूर्वी हार्ट अटॅक काय असतो, काय त्याचे लक्षणं मला काही माहीत नव्हतं। कधी आयुष्यात कधी आजार पाहिला नाही, कधी गोळी घेतली नव्हती तत्पूर्वी 45 वर्षाचं वय असताना। आणि अटॅक यायच्या अगोदर साधारण 7-8 महिन्यापासून मला असे सिम्पटम्स जाणवत होते, पण मला काही कळत नव्हते हार्टचे सिम्पटम्स आहे। आणि माझं दुर्भाग्य असं की जे डॉक्टर आमचे फ्रेंडली रिलेशनमध्ये कॉलनीमध्ये राहणारे त्यांनी सुद्धा प्रॉपर मला मार्गदर्शन करू शकले नाही। तर प्रसंग असा झाला की 7-8 महिन्यापासून माझ्या पाठीमध्ये इथे दुखायचं आणि मी जायचं त्यांच्याकडे 2-4 दिवसातून मित्रासारखे असल्यामुळे। मला डॉक्टर साहेबांच्या पाठीमध्ये दुखते खूप, काही नाही मसल पेन आहे, नारायण जेल चोळा, याने शेका त्याने शेका, काही काळजी करू नका। मग वाटायचं की चाल आपल्याला काही मोठा काही प्रॉब्लेम नाही आहे, तेल लावायचं शेकायचा। 7-8 महिन्यानंतर काय झालं की उजव्या बाजूला दुखायला लागले इथे आणि गेलो त्यांच्याकडे। डॉक्टर म्हटलं मला आपली उजव्या बाजूला इथं दुखते, काय हार्टबीटचं काही दुखणं नाही ना? हे म्हणे हजारे कसलं हार्टचं दुखणं, हार्ट इकडे आहे इकडे कसं काय दुखणार तुमचं? म्हटलं वा डॉक्टर सांगतात ना, मग आपल्या हार्टबीटचा काही त्रास नाही। मी अति निश्चिंत झालो आणि त्यानंतर 2-3 महिन्यांनी मी अटॅक आला। तो अटॅक आला ते मला कळत होतं का अटॅक आहे म्हणून। रात्री 12-12:30च्या दरम्यान घाम आला, उलट्या व्हायला लागल्या आणि आमचे परममित्र श्रीराम धुळे शेजारी राहत होते, ते नाईट ड्युटी करून आले 12 वाजता आणि म्हणाले का बाहेर का बसले? म्हटलं मला असा त्रास होतो। ताबडतोब त्या डॉक्टरकडे गेलो, कारण कॉलनीमध्ये शेजारचा डॉक्टरांनी 4-5 बंगले क्रॉस केल्यानंतर त्यांच्याकडे गेल्यानंतर आपले वाजले 2, तर त्यांनी क्लिनिक सुद्धा उघडलं नाही। आणि काय झालं हजारे काय झालं, फोन करून गेलो आम्ही त्यांच्याकडे। तर म्हटलं मला अशाच्या उलट्या होतात, उलट्या झाल्या गावाला। त्यांनी उलट्या शब्द ऐकला, अरे म्हणजे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास आहे, काही काळजी करता? रात्री 2 वाजता गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी लुंगीवर होते, क्लिनिक उघडलं नाही, BP चेक करायचं युनिट घेतलं नाही, माझ्या अंगाला हात लावला नाही। त्यांच्या डब्यातल्या ज्या ॲसिडिटीच्या गोळ्या दिल्या आणि ह्या गोळ्या घ्या आणि झोपा म्हणून झालं। दुसऱ्या झोपलो मी। दुसऱ्या दिवशी सकाळी मी विचार केला की आपल्याला त्रास होतो आणि ह्या डॉक्टरकडे पुन्हा जातो, आपलं मेडिकल चेकअपच करून घेऊ। आणि नंतर मग मी स्कूटर घेतली, माझे मित्र धुळे सोबत होते, नेमकी त्यांची स्कूटर चालू होत म्हणजे मीच त्यांना डबल शिफ्ट दवाखान्यात घेऊन गेलो। आणि गेल्यानंतर डॉक्टरांनी चेकअप केलं, यू आर सफरिंग फ्रॉम मॅसिव्ह हार्ट अटॅक, ताबडतोब तुम्हाला ICUमध्ये ॲडमिट करायला पाहिजे। ॲडमिट केलं। मग त्यांनी डॉक्टरांना फोन केला, म्हणजे तुमचे मित्र इथं आलेले आहेत आणि त्यांना त्रास आहे, ते आले लगेच। आणि त्यानंतर त्यांनी अँजिओग्राफी वगैरे नेहमी प्रोसेस झाली, त्यामध्ये ब्लॉकेजेस होते। 4-5 महिने ती प्रोसेस चालली आणि अँजिओप्लास्टी माझी झाली। मला तर बायपास सांगितलं होतं, व्हेरी अर्जंट बायपास करा, अँजिओप्लास्टी करू नका, हाय रिस्क आहे तुम्हाला। पण मी म्हटलं बायपास काही करणार नाही, अँजिओप्लास्टी जर करता येईल तर बघा। आणि 5-6 दिवस त्यांनी वेळ घेतला आणि सांगितलं ठीक आहे अँजिओप्लास्टी करू। तेव्हापासून अगदी मी ओके आहे। परंतु गेल्या 4 वर्षापूर्वीपर्यंत अगदी दडपणाखाली मी जगायचा की हा हार्ट अटॅक आहे, एकदा अमेरिकेने अटॅक केला आहे आपल्यावर, आता पुन्हा कधी अटॅक करेल काही सांगता येत नाही। असं दडपण भीतीखाली जगता नोकरी प्रपंच सगळं चालू होतं। आणि डॉक्टर नाशिकमधले चांगले तज्ज्ञ डॉक्टर, 3-4 कार्डिओलॉजिस्ट, वेगवेगळे हॉस्पिटल, मुंबईला पण मध्ये चेकअपला जायचं, पण ते नेहमी ठराविक गोळ्या द्यायचे आणि त्यांच्याकडे गेल्यावर माझं दडपण कमी न होणे परत वाढायचं की असं वाटायचं की आपल्याला पुन्हा अटॅकचा लवकरच येणार आहे। आणि इकोस्प्रिन, प्रोपिलेट वगैरे ह्या गोळ्या चालू राहायच्या। असं असताना 4 वर्षापूर्वीपर्यंतचा प्रसंग असा। पण 4 वर्षापूर्वी माझ्या जीवनामध्ये अगदी भाग्योदय आला अचानक की माझे औरंगाबादचे मित्र जे SN पाटील साहेबांचे पण मित्र आहेत, या मानसिक साधनेमध्ये 5 वर्षापूर्वी जॉईन झाले।
ते घरी आले आणि मला माहिती आहे की त्यांच्या त्या नवरा बायकोला दोघांनाही BP, शुगर, त्यांना फाईलचा पण त्रास होता आणि नेहमी किरकिर चालू राहायची, दवाखाने चालूच राहते, वेगवेगळे डॉक्टर वेगळ्या पॅथी. आणि माझ्याकडे आले सकाळी पाहुणे म्हणून काही कामानिमित्त आणि आधारातिथ्य आपण करतोच त्याप्रमाणे सकाळी आल्या म्हटलं त्याला चहा. हजारे म्हणे आम्ही चहा पित नसतो. बरं म्हटलं चहा पित नाही आता नाश्ता तरी करा. नाश्ता पण आम्ही करत नाही. तर मग जेवण करू नाही म्हणजे आम्ही जेवण आमच्या हाताने बनवू. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं म्हणजे मानसिक साधनेमध्ये आल्यानंतर आमचे सगळे आजार गेले. आता डॉक्टर नाही, दवाखाना नाही, खर्च नाही, काही नाही. तरी म्हटलं त्याचं आश्चर्य आहे तुमचा डायबिटीस गेला. मी तर कधी ऐकलं नाही म्हटलं इतके डॉक्टरांचे नातेवाईक पाहतो डायबिटीसनी परेशान आहे आणि तुझा डायबिटीस गेला हे पहिल्यांदा वाक्य ऐकलं. तर म्हणे मला काही मानसिक साधनेबद्दल असं जास्त बोलता येत नाही म्हणे. माझ्याकडे पुस्तक आहे, औरंगाबादला या. त्यांनी वेबसाईट सांगितली, ती बघितली. वेबसाईट पाहिल्यानंतर लक्षात आलं काहीतरी अर्थपूर्ण आहे. ही पूर्ण जीवनाचं आत्मकल्याण करणारी फिलॉसॉफी आहे. नंतर मग मी औरंगाबादला गेलो तर तो नेमका तो होळीचा दिवस होता. त्यांना म्हटलं तर SN पाटील सर कोण आहे त्यांच्याकडे घेऊन चला, मला त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं. आणि सरांनी आपली होळीचं सायंकाळची वेळ होती तरी मला 1.5 तास मार्गदर्शन केलं. आणि तेव्हा लक्षात आलं की खरोखर आता याच्यामध्ये आपल्याला आशेचा किरण काहीतरी आहे, तर आपण आयुष्यात असं दडपणाखाली जाणार होतो. मग त्यांच्याकडून सगळी इनिमासवेट पुस्तकं घेतली आणि 2 दिवस औरंगाबादला मुक्काम करून सगळे पुस्तकं वाचून काढले. आणि त्यानंतर मग डॉक्टर गोपाल शास्त्रीचं शिबिर अटेंड केलं. अटेंड केल्यानंतर इतका आत्मविश्वास वाढला की आय एम नो मोर हार्ट पेशंट अशा प्रकारचं झालं. आणि लक्षात आलं की आता आपण या पद्धतीने दुरुस्त होणार. तर अटॅक जेव्हा आला मग त्यानंतर जेव्हा अँजिओप्लास्टी झाली तर नेहमीच्या गोळ्या चालू राहायच्या आणि डॉक्टर मला सांगायचे काही नाही आयुष्यभर गोळ्या घ्यावा लागेल. आणि मी जिना चढला थोडीशी जास्त तरी दम लागायचा मला असं. आणि मानसिक साधनेमध्ये आल्यानंतर शास्त्रींचं नुसतं प्रवचन ऐकून एवढा आत्मविश्वास प्रबळ झाला. आणि ते नेहमी म्हणतात कि 1 दिन में हम बीमारी का डर भगाते थे, 7 दिन में तो बीमारी भागने लगती है. खरोखर तशा प्रकारे अनुभव आला. आणि त्यांचे जे काही ठराविक वाक्य असतात आत्मविश्वासपूर्ण आणि त्यांचं प्रतिपादन, गोली को गोली मारो नहीं तो ये गोली धीरे धीरे आपको गोली मारने वाली है. अशा प्रकारे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास वाढला. आणि पूर्वी जो काही त्रास होता BP, कोलेस्ट्रॉल, वजन पण जास्त होतं. पूर्वी खाण्याचा आनंद घेत होतो आम्ही खूप, नाश्ता वगैरे सगळं. तर 4 वर्षापासून मानसिक साधनेमध्ये तप, सेवा, सुमिरन या प्रकारची पद्धती चालू आहे. गिरिमा वगैरे सगळे जे काही सांगतात तुलादान वगैरे. आणि पूर्ण आत्मविश्वास झाला की आता जेव्हा मुंबईला जातो मी चेकअपला किंवा नाशिकला तेव्हा हजारे तुम्ही आता पेशंट सारखे नाही आहे. आणि तुम्हाला पाहताल 3 दिवसापासून कोणाला कळते नाही की मी हार्ट पेशंट आहे म्हणून तो होतो. म्हणजे या पेशंट आहे हे विसरूनच गेलो मी या पद्धतीत आल्यानंतर. अशा प्रकारे जीवनामध्ये बदल झाला. आणि याला निमित्त झाली जे माझे औरंगाबादचे देशमुख त्यांचे मी खूप आभार मानतो. आजारपणामध्ये माझी जी सेवा केली 5-6 महिने डॉक्टर आपले यांचे मित्र श्रीराम धुळे आणि उत्तम मार्गदर्शन करून माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला डॉक्टर SN पाटील सरांनी. आणि हे जे मानसयोगामध्ये दिव्य परंपरा आहे बद्रीनाथ त्रिपाठीजी, सदाराम योगीजी, अखिलेशजी, डॉक्टर गोपाल शास्त्रीजी या सगळ्यांच्या चरणी मी कोटी कोटी वंदन करतो. धन्यवाद.